हॅलो मित्रांनो, नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी चा या ठिकाणी भूमितीतील मूलभूत संबोध हा आपण पहिला धडा या ठिकाणी बघणार आहोत. आणि त्याचे जे सराव संच 1 आहे, सराव संच 1 आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचा या ठिकाणी नोटिफिकेशन येत राहील. आपण 6वीचे सगळे जे सराव संच आहेत ते या ठिकाणी सोडवणार आहोत. म्हणजे जसे हा पहिला सराव संच, दुसरा सराव संच, असे सगळे सराव संच आपण सोडून घेणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, आपला सराव संचामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला, की शेजारील आकृतीवरून प्रश्नाची उत्तरं द्या. आपल्याला त्या आकृतीवरून प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. बघूयात प्रश्नाची उत्तरं काय आहेत. एक रेषीय बिंदू काय म्हटलं आहे त्यांनी, एक रेषीय बिंदू. मग एक रेषीय बिंदू कोणकोणते आहेत, तर एकाच रेषेवर असलेले, हे बघा, जर मी असं म्हटलं पी क्यू आर, एकाच रेषेवर 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू असतील तर ते काय असतात, एक रेषीय बिंदू. मग या ठिकाणी बघा, एम ओ टी एकाच रेषेवर आहेत. मग आपण या ठिकाणी म्हणू शकतो बिंदू एम ओ टी, हा झाली एक. त्याच्यानंतर दुसरा पुन्हा आर ओ एन, हे सुद्धा एकाच रेषेवर आहेत, म्हणून हे पण म्हणू शकतो आपण बिंदू या ठिकाणी आर ओ एन, कॉमा देऊया, आर वेगळा, ओ वेगळा आणि एन वेगळा. त्यानंतर किरण, किरण म्हणजे काय, एका बिंदूमधून एकाच दिशेला वाढणाऱ्या या रेषेला काय म्हणतात, किरण म्हणतात. एका दिशेला तो वाढतो. मग या ठिकाणी बघायचं तर या ठिकाणी आपण बघू शकतो ओ पासून एन कडे जातोय, ओ पासून पी कडे, ओ पासून टी कडे, ओ पासून एस कडे. मग आपण त्या प्रत्येकाला लिहू शकतो. प्रत्येकाला नाव द्यायचं किरण ओपी, बघा, किरण ओपी. त्यानंतर दुसरा किरण ओ एन, त्याच्यानंतर किरण ओ टी, त्याच्यानंतर पुढचा किरण आहे ओ एस. ओके, पुढचा किरण आपण लिहू शकतो ओ एस. त्यानंतर पुढचा किरण आहे ओ आर आणि ओ एम, असे सगळे किरण असणार आहेत. तर आता मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे रेषाखंड. रेषाखंड म्हणजे काय, एक रेषा दिली आपण, तिला इथे एक बिंदू आहे एम, इकडे साईडला आहे एन, या दोघांच्या मध्ये जेवढी रेषा आहे याला म्हणायचं रेषाखंड. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर किती रेषाखंड आहेत, तर बघा या ठिकाणी आर पासून ओ पर्यंत एक रेषाखंड, एम पासून ओ पर्यंत एक रेषाखंड, त्यानंतर ओ पासून पी पर्यंत, त्यानंतर ओ पासून एन पर्यंत, हे सगळे रेषाखंड आहेत. मग आपण या ठिकाणी काय लिहू शकतो, बघा, रेषाखंडाला आपण रेख म्हणतो. हा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी इथे खाली लिहितो, बघा, रेख काय, एम ओ, कॉमा, रेख काय आहे, पी ओ, कॉमा, रेख टी ओ. अशा पद्धतीने या ठिकाणी पुढचं जे रेखा असेल ते एस ओ, त्यानंतर आर ओ. त्यानंतर मित्रांनो, एम पासून ह्या टी पर्यंत पण याला आपण रेषाखंड म्हणू शकतो. आपण ते म्हणूया रेख एम टी, आणि त्यानंतर रेख जी आहे ती आर एन. अशा पद्धतीने आपण सगळं या ठिकाणी रेख म्हणजे रेषाखंड लिहिलेल्या आहेत. दिसतात तुम्हाला सर्व. आता शेवटी आहे रेषा. मग रेषा कोणती असते, तर रेषा ही दोन बिंदू मधून इकडून इकडे म्हणजे दोन्ही साईडला वाढणारे. मग इथे जर बघितलं तर इथे एक हा एरो आहे, सरळ इकडे इकडे आहे, म्हणजे आर एन ही काय आहे, रेषा आहे, रेषा आर एन. आणि दुसरी एक रेषा जर म्हटलं आपण तर बघा, तुम्हाला दिसतीये रेषा किंवा रेखा. कोणती रेषा आहे, तर ती आहे एम टी. आपण त्याला एम टी पण म्हणू शकतो. अशा पद्धतीने आपण पहिला प्रश्न या ठिकाणी मित्रांनो संपवलेला आहे. समजला का तुम्हाला? समजला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला काय मिळेल, व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा. आता वेगवेगळी नाव कशी असतात, तर या ठिकाणी बघा, आपण ही जी रेषा एकच आहे त्यामुळे तिला आपण ए बी म्हणू शकतो, बी सी म्हणू शकतो, किंवा सी डी म्हणू शकतो, किंवा ए सी म्हणू शकतो आणि ए डी पण म्हणू शकतो. मग आपण लिहूया इथे काय नाव असेल त्याचं, रेषा. एक तर रेषा एल म्हणू शकतो, कारण रेषा एल दिले ऑलरेडी. त्यानंतर आपण म्हणू शकतो रेषा ए बी, त्याच्यानंतर रेषा बी सी, त्यानंतर रेषा सी डी, त्यानंतर रेषा
आता ए पासून डायरेक्ट सी पर्यंत ए सी, त्यानंतर रेषा ए डी, अशा पद्धतीने आपण याची वेगवेगळी नावं अशी लिहू शकतो मित्रांनो बघा. त्यानंतर पुढे बघा काय दिले, जोड्या लावा. मग जोड्या लावा ही काय आहे, ही आहे रेषा, इथं उत्तर लिहू त्याचं आपण, ही रेषा आहे. हे काय आहे, दोन्ही बाजूला एंड झालाय पॉइंट, म्हणजे आहे रेषाखंड. त्याच्यानंतर आपण पुढे जर गेलो तर हे काय आहे, हे आहे प्रतल. आणि पुढे गेलो तर हे काय आहे, हे आहे किरण. ओके, अशा पद्धतीने आपण त्याचे उत्तर लिहू शकतो. त्यानंतर आपण पुढे जाऊया मित्रांनो बघा. पुढचा प्रश्न आहे यामध्ये, आकृतीचे निरीक्षण करा, त्यातील समांतर रेषा, एक संपाती रेषा, संपात बिंदू. सुरुवातीला समांतर रेषा लिहूया. समांतर रेषा म्हणजे एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकांना छेदणाऱ्या रेषा समांतर रेषा असतात. मग इथं जर बघितलं आपण तर समांतर रेषा कोणत्या आहेत, ही बघा, ही एक बी अशी रेषा आणि इथे यम. मग आपण लिहूया रेषा बी समांतर रेषा यम, ही झाली एक नंबरची. त्याच्यानंतर पुन्हा आहे का बरं, ही झाली अशी, याच्या बरोबर आणखी सुद्धा एक आहे, बी एम सोबत आणखी एक रेषा आपण समांतर देऊ शकतो, ती म्हणजे रेषा बघा, ही क्यू सुद्धा तशीच आहे, रेषा क्यू. त्यानंतर 2 नंबर कोण आहे, ही अशी रेषा इकडून अशी, ही बघा इथे ए सुद्धा अशी दिली आहे, इकडे क्यू सुद्धा अशी एकमेकाला छेदणार नाही. मग रेषा ए समांतर रेषा या ठिकाणी कोणती, पी. मित्रांनो हे जे चिन्ह आहे हे समांतर रेषा चिन्ह आहे, याला काय म्हणतात, समांतर रेषा. दोन असे दिले रेषा. जर पुढचा एक संपाती रेषा, एक संपाती रेषा म्हणजे एकाच बिंदूमधून छेदल्या जाणाऱ्या, जसे की इथे बघा ए इथंच आहे, त्यानंतर बी ह्याच बिंदूत आहे, सी पण याच बिंदूत आहे, ही सुद्धा याच बिंदूत आहे, म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त रेषा एकाच बिंदू छेदत असेल त्याला एक संपाती रेषा म्हणतात. मग या ठिकाणी एक संपाती रेषा कोणत्या आहेत, तर या ठिकाणी बघूयात बघा. सुरुवातीला एक नंबरला आहे रेषा ए, त्यानंतर रेषा बी आणि रेषा सी, आणि एक रेषा आणखी एक आहे ती म्हणजे ए सी. या सगळ्या रेषा काय आहेत, एक संपाती रेषेचं एक उदाहरण. दुसरं उदाहरण जर म्हटलं तर या ठिकाणी बघा, ही सी डी रेषा, रेषा सी डी, आणि त्याच्याबरोबर ती दुसरी जी रेषा आहे ती आहे इकडे पी आणि या ठिकाणी क्यू. हे झालं त्याचं उदाहरण. आता संपात बिंदू म्हणजे काय, ज्या बिंदूमध्ये या सर्व रेषा छेदतात. या ठिकाणी बघा इथे ए बिंदू दिलाय, मग तो संपात बिंदू काय असेल, तर तो ए असेल, संपात बिंदू बघा या ठिकाणी तो असेल ए. आणि दुसरा एक आहे या ठिकाणी हा छेदतो तो डी. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, हे उत्तर लिहिलेलं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकतो की सर्व प्रश्नाची उत्तरं आपण लिहिलेली आहेत. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये सराव संच 2 मध्ये. सराव संच 2 तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील. फक्त तुम्हाला आता करायचं काय आहे, चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील की व्हिडिओ टाकला, नोटिफिकेशन आलं, तुम्ही बघितलं आणि उत्तरं लिहिलीत. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.